UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि SIT मार्फत दुहेरी चौकशीही होणार। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार, सरपंच हत्या प्रकरणात सुद्धा नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। तर बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। वाल्मिक कराड मागील 4 दिवसांपासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर, अंबादास दानवेंचा मोठा दावा, पोलीस कराडला अटक करत नसल्याचाही आरोप। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम सरकार करतंय का? वाल्मिक कराड हा जवळचा माणूस, धनंजय मुंडे स्वतः म्हणाले होते, आव्हाडांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार, अंजली दमान यांचा इशारा। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देण्याची सुद्धा मागणी। बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत, तर मुंडेंना खातं मिळणार की नाही या संदर्भात संभ्रम। सूत्रांची माहिती, धनंजय मुंडे हे 3 दिवसांपासून अधिवेशनाला सुद्धा अनुपस्थित। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी, बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले, पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी सुरू। आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी चौकशीची मागणी। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदतही जाहीर। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही, पोलीस कोठडीमधील फुटेज उपलब्ध, वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचं सांगण्यात आलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। परभणीतील आरोपी मनोरुग्ण, त्याच्यावर 2012 पासून रुग्णावर उपचार सुरू, परभणीतील घटनेला सखल हिंदू समाजाच्या कृत्यांशी जोडणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन नाही, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांना ताब्यात घेतलं, अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांचं निलंबन, फडणवीसांकडून स्पष्टीकरण। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लांचं आत्मसमर्पण, तर आतापर्यंत 3 आरोपी या प्रकरणी ताब्यात। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणी प्रकरणी राज ठाकरे संतप्त, महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, फडणवीस आक्रमक, तर अखिलेश शुक्लावर निलंबनाची कारवाई। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नाराजांची नाराजी आता दूर झाली, मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळालेल्यांना आता पक्ष संघटनेत संधी मिळेल, विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वेंच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।